नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज आहे शाकंभरी पौर्णिमा. हिंदू धर्मात स्त्री शक्तीच्या जागर करण्यासाठी वर्षभरात नवरात्र साजरी केली जातात. त्यापैकी शाकंभरी नवरात्रीचे महत्त्व थोडे वेगळे. निसर्ग संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत आहे. पोषक आहाराचे महत्त्वही या उत्साहातून अधोरेखित होते. सध्या पौष शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या उत्सवाचा विविध अंगांनी घेतलेला आढावा म्हणजेच शाकंभरी पौर्णिमा. भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा जरी निसर्गपूजन असला तरी या पूजनाचा सर्वात व्यावहारिक आणि थेट संबंध आपल्या दैनंदिन आहाराशी येतो. निसर्ग आणि मानवी शरीर हे एकच चक्राचे दोन भाग असल्याने निसर्गाच्या लयीनुसार पिकणारे आणि ऋतूंना साजेसे अन्न स्वीकारणे हीच खरी निसर्गपूजा मानली जाते. आपल्या सणावारांची रचनाही याच तत्वावर आधारित आहे. वर्षाला येणाऱ्या चैत्र आणि शारदीय नवरात्राचा जल्लोष आपण पाहतोच, पण पौष महिन्यात येणारे शाकंभरी नवरात्र हे मानवी अस्तित्वाच्या मुळाशी म्हणजेच अन्नाशी जोडले आहे. त्यामुळेच हा उत्सव केवळ धार्मिक विधी उरत नाही, तर तो निसर्गानुरूप आहारशैलीचा आणि आरोग्याचा एक दिशादर्शक वस्तुपाठ ठरतो. पौष शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत चालणारा हा उत्सव म्हणजे केवळ देवीची आराधना नसून तो निसर्गाचा, कृषी संस्कृतीचा, आरोग्याचा आणि दुष्काळावर मात करणाऱ्या मानवी जिद्दीचा गौरवशाली इतिहासच आहे. आजच्या आधुनिक युगात हवामानाबद्दल आणि जीवनशैलीतील विकारांच्या पार्श्वभूमीवर या उत्सवाकडे एका नव्या आणि प्रगल्भ दृष्टीने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. शाकंभरी देवी अवतार कथा. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता. त्याचे नाव दुर्गमासूर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. दुर्गमासूर देवाचा, मानवांचा, ऋषीमुनींचा फार द्वेष करीत असे. दुर्गमासूरने दुष्टनीतीचा अवलंब करण्यासाठी ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्याचे ठरवले आणि तीव्र तप करू लागला. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले, आसुरा, मी प्रसन्न आहे, वर माग. हात जोडून आसूर म्हणाला, देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे. ब्रह्मदेवांनी राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, तथास्तु. ब्रह्मदेवाचा एकच शब्द तथास्तु, पण या एका शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली. देव, मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य संपले, सामर्थ्य लोप पावले. देव, मानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले, प्रभावहीन झाले, शक्तिहीन झाले. वरदानामुळे शक्तिसंपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करीत आला. त्याने सर्वांचा पराभव केला. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरू झाली. दुर्गासूर उन्मत्त, बेभान बनला. मानवांच्या हत्याकांडांचे भयानक पर्व सुरू झाले. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत लपून बसले. उंच उंच पर्वतामध्ये दडलेल्या गुहेकडे असुराचे लक्ष गेलेच नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सर्व देव, ऋषी जगन्मातेला शरण गेले. आदिमाता महादेवीची उपासना चालू केली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कसे रूप होते तिचे! आगळे वेगळे आणि भव्य. सृष्टीमधील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडे झुडपे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली. रूप विविधरंगी पण तेजस्वी. जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते.
सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले. देवीच्या 100 नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळफळावळ आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले. सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण शाकंभरी असे म्हणू लागले. यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत गेले. देवीने आपली शस्त्रे अस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गासुराला युद्धासाठी आव्हान दिले. दुर्गासूर आपल्या सैन्यासह लढू लागला. देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान मंत्र सामर्थ्यासह देवाकडे, ऋषीमुनीकडे आणि मानवाकडे परत आले. देवी त्यांना म्हणाली, हे श्रेष्ठा ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. ही माझी मंत्रशक्ती आहे. ज्ञानाची उपासना करा. मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण हो. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. म्हणून पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. कथा आपल्याला सांगते की जेव्हा निसर्ग कोपतो तेव्हा काय प्रलय होऊ शकतो आणि तोच निसर्ग मातेच्या रूपात जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा सृष्टी जगू शकते. या पौराणिक कथेची ऐतिहासिक साक्ष कर्नाटकातील बदामी येथील 7व्या शतकातील चालुक्यकालीन बनशंकरी मंदिरात मिळते. हे मंदिर पूर्व तिलकारण्य या घनदाट जंगलात वसलेले असल्याने वनात राहणाऱ्या या देवीला वनशंकरी किंवा लोकभाषेत बनशंकरी म्हणून ओळखली जाते. हे मंदिर द्रविड स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात देवीची काळ्या पाषाणातील अष्टभुजा मूर्ती आहे, जी सिंहासनावर आरूढ असून तिने एका पायाखाली असुराला दाबले आहे. तिच्या 8 हातांत त्रिशूळ, डमरू, खडग, वेद आणि घंटा अशी विविध आयुधे आहेत. विशेष म्हणजे देवीचे हे रूप अत्यंत तेजस्वी असून तिचे डोळे अत्यंत बोलके आणि करुणामय वाटतात. हे तिच्या शताक्षी रूपाची साक्ष देतात. मंदिराच्या समोर हरिद्रातीर्थ नावाचे विशाल सरोवर, त्या काठचे दगडी दीपस्तंभ रात्रीच्या वेळी एक अलौकिक दृश्य निर्माण करतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील राहू काळातील पूजा. भारतीय परंपरेनुसार राहू काळात हा अशुभ मानला जातो आणि त्या काळात केलेली पूजा ही अशुभ मानली जाते. त्यात शुभकार्य वर्ज्य केली जातात. मात्र बनशंकरीच्या दरबारात नेमके याच्या उलट घडते. येथे मुद्दामून राहू काळात देवीची पूजा आणि आरती केली जाते. ही अनोखी प्रथा दुःख आणि अशुभतेपासून मुक्ती मिळवण्याच्या परंपरेचे प्रतीक आहे. हा प्रघात समाजाला असा उदात्त संदेश देतो की जो भक्त निसर्गशक्तीशी एकरूप होतो त्याच्यासाठी कोणताही काळ अशुभ नसतो. संकटावर आणि खुद्द काळावरही मात करणारी ही आदिशक्ती आहे. हेच यातून अधोरेखित होते. शाकंभरी नवरात्र हे केवळ धार्मिक किंवा ऐतिहासिक नाही, तर हे पूर्णतः वैज्ञानिक आणि आयुर्वेदाला धरून आहे. शाकंभरी या शब्दातच शाक म्हणजे पालेभाज्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हा उत्सव पौष महिन्यात येतो. आयुर्वेदानुसार हा काळ कडाक्याच्या थंडीचा असतो. हेमंत किंवा शिशिर ऋतू या काळात मानवी शरीरात जठराग्नी अत्यंत प्रदीप्त असतो, म्हणजेच पचनशक्ती उत्तम असते आणि शरीराला सकस पौष्टिक आहाराची गरज असते. निसर्गाची रचना अशी आहे की नेमक्या याच दिवसात शेतात विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, कंदमुळे, धान्य विपुल प्रमाणात उपलब्ध असतात. शाकंभरी देवीचा नैवेद्य प्रामुख्याने 60 प्रकारच्या भाज्यापासून बनवलेला जातो असे मानले जाते. हे प्रतिकात्मक आपल्याला सांगते की आहारात वैविध्य असणे आरोग्यासाठी किती आवश्यक आहे. थंडीच्या दिवसात होणारे वात आणि कफदोषांचे असंतुलन राखण्यासाठी बाजरीची भाकरी, तीळ, शेंगदाणे आणि एकत्रित भाज्यांचा आहार शरीरात उष्णता आणि ऊर्जा निर्माण करतो. पचायला हलका आणि सत्वगुणांनी युक्त असा आहार
या काळात शरीराचे नैसर्गिकरित्या शुद्धीकरण करण्यास मदत करतो. थोडक्यात ऋतुचर्या कशी असावी याचे उत्तम उदाहरण आहे. हवामानाबद्दल आणि त्या निसर्ग संतुलनाच्या पार्श्वभूमीवर आज शाकंभरी मातेच्या पूजेला एक वेगळे संदर्भ प्राप्त झाले आहेत. पुराणात वर्णन केलेली 100 वर्षाच्या दुष्काळाची ती कथा आजच्या संदर्भात आपल्याला एका धोक्याच्या घंटेसारखी ऐकू यायला हवी. त्यामुळेच या उत्सवाकडे केवळ धार्मिक दृष्टीने न पाहता त्यातून सामाजिक बोध घेणे ही क्रमप्राप्त आहे. ज्याप्रमाणे देवीने स्वतःच्या शरीरातून भाज्या उगवून जगाचे पोषण केले, तसेच भरणपोषणाचे काम आज आपल्याला बळीराजा करतो. त्यामुळे या उत्सवात शेतकऱ्याचा सन्मान होणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. तसेच भारतीय संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म मानले गेले असता आज लग्न सोहळे आणि उपहारगृहामध्ये होणारी अन्नाची नासाडी थांबणे हा देखील या देवीचा खरा सन्मान ठरेल. सिमेंटच्या जंगलात हरवलेल्या माणसाने पुन्हा वृक्ष संवर्धनाकडे वळणे ही आता पर्यायी गरज नसून ती अपरिहार्य झाली आहे. अखेरीस शाकंभरी नवरात्रीचे सार हेच की देव केवळ दगडी गाभाऱ्यात बंदिस्त नसून तो आपल्याला जगवणाऱ्या अन्नात, वाहणाऱ्या पाण्यात आणि हिरव्यागार निसर्गात व्यापलेला आहे. आजचा फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचा जमान्यात आपण पुन्हा एकदा आपल्या मुळाकडे म्हणजे सात्विक, नैसर्गिक आणि स्थानिक आहाराकडे वळले पाहिजे. दुष्काळमुक्त जग आणि रोगमुक्त शरीर हेच शाकंभरी देवीचे मानवजातीला दिलेले खरे वरदान आहे. म्हणूनच या नवरात्र काळात केवळ देवीची आरती ओवाळून कृतकृत्य होण्याबरोबरच ताटात पडणाऱ्या अन्नाचं कण वाचवण्याची, स्थानिक भाज्या खाऊन शेतकऱ्याला बळ देण्याची आणि पाण्याचा अपव्यय टाळण्याची शपथ घेणे हीच अन्नपूर्णेला वाहिलेली खरी आदरांजली ठरेल. निसर्ग रक्षण आणि आरोग्य संवर्धन हाच या उत्सवाचा खरा प्रसाद आहे हे आपण लक्षात ठेवूया.